नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी खूपच रडत असते आणि प्रेरणा तिला म्हणत असते की माझ्या जीवाभावाची मैत्रीणच माझ्या चोरओटीच्या कार्यक्रमाला येणार नसेल तर तो कार्यक्रम करण्यात खरंच काहीच इंटरेस्ट नाही आहे मला. कसं आहे ना, हा कार्यक्रम एक वेळ माझ्या आईशिवाय किंवा नातेवाईकांशिवाय पार पडू शकतो, पण तुझ्याशिवाय हा कार्यक्रम पार पडू नाही शकत, कारण तू फक्त मैत्रीण नाही आहेस माझी. किती काय काय केलं आहे आपण एकमेकींसाठी, त्यामुळे तू या कार्यक्रमाला असलंच पाहिजे आणि हे असं मला एकटीला नाही वाटत. आणि ती वल्लरीचा हात तिच्या पोटावरती ठेवत म्हणते की माझं बाळसुद्धा हेच म्हणते की माझी ओटी सगळ्यात आधी माझ्या वल्लरी मावशीनेच भरली पाहिजे. आता वल्लरी खूपच इमोशनल झालेली असते आणि रडतच म्हणायला लागते की प्रेरणाताई काय करायचं तुमचं, आणि मिठूकडे बघत म्हणते की तुमचीच आयडिया होती नाही. तेव्हा मिठू यावर हसायला लागते. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी आपली मिठू मोठी झाली ग आणि शहाणीसुद्धा झाली आहे. आता हे सगळं बघून मनोज, प्रेरणा आणि अजितला म्हणतो की खरंच तुम्ही दोघे नवरा बायको ना पुरते वेडे आहात. तेव्हा अजित म्हणतो की मनोजराव, आपल्या बायका जरी प्लॅनिंगमध्ये पुढे असल्या ना तरी पुढची जबाबदारी मात्र आपल्यालाच पार पाडावी लागते. तेव्हा यावर सगळेच हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाच्या चोरओटीच्या कार्यक्रमासाठी काही बायका आलेल्या असतात. तेव्हा निलिमाताई त्यांच्यासाठी पाणी वगैरे आणायला आतमध्ये जातात. तेव्हाच आता इंदुताईसुद्धा येतात आणि निलिमाताईंना आवाज द्यायला लागतात. आता इंदुताईंचा आवाज ऐकून निलिमाताई पटकन बाहेर येतात आणि इंदुताईंना बघून खूप खुश होतात. आता इंदुताई आणि निलिमाताईंना म्हणतात की चला पटकन पूजा सुरू करूया. तेव्हा निलिमाताई सांगतात की पूजा सुरू करायला ती आहे कुठे घरात, तीच घरातून गायब आहे. जावई बापू तिला कुठे घेऊन गेलेत ना काय माहिती. तेव्हा हे ऐकून इंदुताई म्हणतात की असं कसं, लगेच फोन करा बघू तिला. तितक्यात आता मिठूचा निलिमाताईंना फोन येतो. मिठूने त्यांना व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा आता निलिमाताईसुद्धा मिठूचा व्हिडिओ कॉल घेतात. तेव्हा मिठू त्यांना म्हणते की हाय निलिमा काकी, तुम्हाला एक गंमत दाखवते. तेव्हा मिठू आता बॅक कॅमेरा करून मनोजला आणि अजितला दाखवते. आता हे बघून निलिमाताई खूप शॉक होतात. यानंतर मिठू आता वल्लरी आणि प्रेरणाला सुद्धा दाखवते. आता वल्लरी प्रेरणाची चोरओटी भरत असते. हे बघून निलिमाताईच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इंदुताईसुद्धा आता निलिमाताईंना शॉक होऊन फोनमध्ये बघताना पाहून त्यासुद्धा येऊन फोनमध्ये बघायला लागतात आणि हे सगळं बघून त्यासुद्धा खूप शॉक होतात आणि दोघींचाही चेहरा आता बघण्यासारखा झालेला असतो. आता प्रेरणा मिठूजवळून फोन घेते आणि म्हणायला लागते की हाय आई, मगाशी घाई गडबडीत मी तुला महत्त्वाचा निरोप द्यायचा विसरूनच गेले. अगं, चोरओटी भरण्याचा कार्यक्रम मी इथे वल्लरीच्या घरी करायचं ठरवले. त्याचं काय आहे ना आई, एखाद्या बाईला मूल होत नाही म्हणून तिला सतत वांज म्हणून हिणवणं, सतत टोमणे मारणं हा कायद्याने गुन्हा आहे की नाही हे मला माहिती नाही आहे, पण ही मनोवृत्ती खूप घाणेरडी आहे आणि ती मनोवृत्ती मला माझ्या आणि माझ्या बाळाच्या आजूबाजूला नको होती. हे सगळं ऐकून इंदुताईंना आणि निलिमाताईंना खूपच राग आलेला असतो. आता निलिमाताई प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा, तुला काही लाज लज्जा वाटत नाही का गं? तुझी आई इकडे मरतेय कार्यक्रमासाठी आणि तू तिथे कार्यक्रम करतेस. वल्लरीजवळ गेलीस तू? कोण आहे ती? परकेची पोर आहे ना ती? तिचा काय संबंध आहे तुझ्याशी? तेव्हा प्रेरणा रागातच म्हणते की हे असलं वाटेल ते बोलताना जीभ अडकळत नाही का गं तुझी? आणि हे सगळं तू बोलतेस मला? तुझी मुलगी मानलेस का गं कधी तू मला? सावत्र मुलगी म्हणतेस ना मला? सख्या आईची माया दिली आहेस का कधी मला? पण ही वल्लरी माझ्या रक्ताची जरी नसली ना तरी सगळ्यात मोठं मैत्रीचं नातं तिने कायम पार पाडले. आणि ती वल्लरीचा हात हातात घेत म्हणते की त्यामुळे माझी ओटी भरण्याचा पहिला मान माझ्या मैत्रिणीचा आहे. तुझ्या आधी तिने माझी ओटी भरावी अशी माझी इच्छा होती म्हणून मी इथे आली आहे. खरंच वयाने लहान असली ना ती तरीसुद्धा कायम आधार दिला आहे तिने मला. त्यामुळे माझी ओटी जर सगळ्यात आधी तिने भरली ना तर माझं बाळही तिच्यासारखंच होईल. तेव्हा मिठू वल्लरीला आता फोनसमोर आणते आणि म्हणते की त्याचं काय आहे ना प्रेरणादी, आपली वल्लरी शिकलेली आहे, हुशार आहे, विचार करणारी आहे आणि अशा घाणेरड्या समजुतींना न घाबरणारी आहे. पण ज्या बायकांचं शिक्षणच नाही झालं त्या बायकांना जेव्हा ह्या सिच्युएशन फेस करावी लागते तेव्हा त्या बायकांचं काय होऊन जातं याचा विचारसुद्धा करवत नाही आहे गं मला. बाळ होणं न होणं हे एखाद्या बाईच्या स्त्रीत्वाशी कसं काय जोडू शकतं हे मला नाही कळत आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की त्याचं काय आहे ना मिठू, आई होणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. म्हणजे बघ ना, एक नवा जीव आपण आपल्या पोटात तयार करतो, खूप यातना सोसतो, तो जीव या जगात आणतो, पण बाळाला जन्म देणं म्हणजेच फक्त आई पण
असतं का? मला नाही वाटत, पण बाळाला जन्म देणं आणि मनात ममता असणं या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे असं नाही वाटत आहे मला. हे सगळं ऐकून इंदुताईंना आणि निलिमाताईंना खूपच राग येत असतो. आता प्रेरणा त्यांना म्हणते की आई पण म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं असं नसतं. एखाद्या मुक्या जनावराला जरी त्रास झाला ना तरी त्या त्रासाची जाणीव आपल्याला होणं हे आई पण असतं. एखाद्या मुक्या जीवाला जरी यातना झाल्या ना तरी त्या यातना आपल्या सोसल्यासारख्या वाटतात, ते आई पण असतं. इतरांविषयी आपल्या मनात प्रेम असणं, कुणाला काही त्रास झाला ना तर त्या त्रासातही आपल्याला त्रास होणं म्हणजे आई पण असतं. पण एक आई असून, बाई असून दुसऱ्या स्त्रीच्या डोळ्यातील अश्रूच तुम्हाला दिसत नाही आहेत, तिच्या वेदना जर तुम्हाला जाणवत नसतील तर त्याला आई पण म्हणता येईल का ग आई? आणि ती इंदुताईंना म्हणते की इंदू काकी बरोबर बोलते ना मी. तेव्हा मिठू प्रेरणाला म्हणते की प्रेरणादी, कुणाला काय वाटतं याच्याशी आपला काही संबंध नाही आहे. तुला मनापासून वाटते ना की वल्लरीने तुझी ओटी भरावी, मग वल्लरीच तुझी ओटी भरेल. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरोबर बोलतेस तू मिठू, कारण आपली मैत्री जिंदाबाद. तेव्हा हे बघून इंदुताईंना आणि निलिमाताईंना खूपच राग आलेला असतो आणि त्या खूप रागात हे सगळं बघत असतात. आता मनोज प्रेरणाच्या हातातून फोन घेतो आणि म्हणतो की बरं द्या तो फोन आणि तुम्ही कार्यक्रम चालू करा. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की कोणी काही बोललं ना तरी चालेल, पण माझी ओटी सगळ्यात आधी तूच भरायची. आता वल्लरी खूपच इमोशनल झालेली असते आणि ती प्रेरणाची ओटी भरायला लागते. तर फोनवरून इंदुताई हे सगळं बघत असतात आणि त्यांना खूपच राग येत असतो. तर यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी मनोजला म्हणत असते की प्रेरणाताईंच्या चोर ओटीचा कार्यक्रम किती छान झाला ना. तेव्हा मनोज म्हणतो की हो, अगदी त्यांच्या मनासारखा कार्यक्रम झाला, त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि म्हणतो की पण वल्लू, मला खरंच नाही वाटत आहे की प्रेरणाताईंनी तुझ्यासाठी हा स्टँड घेतला की मी वल्लरीच्या हातूनच माझी ओटी भरून घेणार आहे. तुला बाळ होत नाही आहे म्हणून माझी आई आणि प्रेरणाताईंची आई तुला किती बोलतात ग. तू शिकून मोठी वकील झाली तरीसुद्धा चार चौघात तुझा अपमान करतात त्या. आणि अशा वेळी प्रेरणाताई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्यामुळे खरंच खूप कौतुक आहे त्यांचं. आणि बघ ना, तुमच्यापैकी एखादी मैत्रीण जरी कुठल्या प्रॉब्लेममध्ये असेल ना तर त्यावेळी बाकीच्या सगळ्याजणी तिच्या पाठीशी ज्या प्रकारे उभ्या राहतात ना ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि यासाठी मला तुम्हा सगळ्यांचाच खूप अभिमान वाटतो. तेव्हा हे ऐकून वल्लरी मनोजला म्हणते की खरं सांगू का, आज मला प्रेरणाताईंचं कौतुकही वाटतंय आणि आश्चर्यसुद्धा. मी आई होऊ शकत नाही हे कळल्यावर सासूबाई माझ्याशी वाईट वागणार हे मला माहिती होतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, कुठेतरी या गोष्टीवर माझाही विश्वास बसायला लागला होता की मी प्रेरणाताईंच्या आजूबाजूला राहिले तर त्यांना कदाचित खरंच त्रास होऊ शकतो, स्पेशली जेव्हा त्यांच्या पोटात दुखायला लागलं ना. तेव्हा पण बघा ना, मी एवढी शिकलेली आहे, सायन्सवर विश्वास ठेवते, तरीही कुठेतरी सासूबाईंच्या बोलण्यामध्ये अडकलेच ना. आणि प्रेरणाताई त्या एवढ्या देवभोळ्या आहेत, देवावर एवढा विश्वास आहे त्यांचा, तरीसुद्धा त्यांनी प्रोग्रेसिव्ह विचार केला. खरंच खूप शिकण्यासारखं आहे प्रेरणाताईंकडून. तितक्यात आता कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा वल्लरी फोन बघायला लागते. आता मनोज विचारतो की अरे एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे? तेव्हा वल्लरी सांगते की तुमच्या मित्राचा फोन आहे, रुपेश भाऊजी. तेव्हा तो माणूस म्हणतो की हां वल्लरी वहिनी, तुमच्या बाबांची म्हणजे तात्यांची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्यांना खूप एकटं वाटतंय. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला नका सांगू, पण तरीसुद्धा मी सांगतोय तुम्हाला. आता हे ऐकून वल्लरी खूपच शॉक झालेली असते. तेव्हा तो माणूस म्हणतो की काय म्हणतोय वहिनी मी, तुम्ही एकदा तात्यांना भेटून जा ना. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की हो आम्ही उद्याच येऊ, असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि खूप रडायला लागते. तेव्हा मनोज खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतो आणि विचारायला लागतो की काय झाले वल्लरी. तेव्हा वल्लरी रडतच मनोजला सांगायला लागते की तात्यांची तब्येत ठीक नाही असं म्हणत होते ते. तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणतो की तू नको काळजी करू, आपण उद्या जाऊया तात्यांना भेटायला. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदुताई देवपूजा करत असतात. तेव्हाच मनोज आणि वल्लरी तिथे येतात. आता मनोज इंदुताईंना म्हणतो की आई ऐक ना, काल रात्री रुपेशचा फोन आला होता आणि त्याने सांगितलं की वल्लरीच्या वडिलांची म्हणजे तात्यांची तब्येत बरी नाही आहे, म्हणून आम्ही दोघं असं. मनोज आता पुढे काही बोलणारच तितक्यातच आता इंदुताई खूप मोठ्याने रडायला लागतात आणि वल्लरीला मिठी मारून तिला म्हणायला लागतात की वल्लरी असं कसं झालं ग, आपले तात्या गेले. तेव्हा आता मनोज इंदुताईंना म्हणायला लागतो की अगं आई, तात्यांची तब्येत बरी नाही आहे, त्यात रडण्यासारखं काय आहे. तेव्हा इंदुताई म्हणतात की अरे तुला काही समजत नाही आहे, गावाकडे असं सांगत असतात, बिचारी लेक मुंबईला एवढी लांब राहते, तिला धक्का बसू नये म्हणून त्यांनी असं सांगितलं असेल आणि त्या
परत वल्लरीला मिठी मारून रडायला लागतात। आता वल्लरी इंदुताईंना म्हणत असते की सासूबाई ऐका माझं, मात्र इंदुताई वल्लरीचं काही न ऐकता एकसारख्या रडत असतात आणि म्हणत असतात की असे कसे गेले आपले तात्या। तेव्हा वल्लरी जोरात इंदुताईंना बाजूला करते आणि म्हणते की सासूबाई थांबा, काय बोलताय तुम्ही हे, आणि ती आतमध्ये जाऊन खूप रडायला लागते। तेव्हा हे बघून मनोज इंदुताईंना म्हणायला लागतो की आई जरा शांत हो, किती खालच्या थराला विचार करतेस ग तू, जरा तरी चांगला विचार करत जा ना। तात्यांची तब्येत बरी नाही आहे, सिरियस आहेत म्हणून तिचं चित्त आधीच थाऱ्यावर नाही आहे, त्यात तू हे नको नको ते तिच्या डोक्यात भरतेस, काय गरज आहे का हे सगळं बोलायची। पण बरं तसं काही झालं असेल तर त्यावेळेस कसं बोलायचं कसं वागायचं हे पण कळत नाही का गं तुला। तर हे सगळं ऐकून वल्लरी खूपच रडत असते। तर इकडे इंदुताई आता मनोजला म्हणतात की अरे वा, खूप बायकोचा पुळका येतोय तुला, अरे मण्या म्हातारा माणूस आहे, बायको गेली इतकी वर्ष झाली, खचला असेल बिचारा, मग गेला लवकर, तरीसुद्धा लवकर कुठे म्हणा, खूप वर्ष जगला त्या मानाने। कसं आहे ना मण्या, बाईच्या मागे माणूस खचतोच, जास्त जगत नाही, आणि बाई कशी पण राहते माणसाच्या माघारी, असंच असेल, वारलेच असतील बघच तू। आता हे सगळं ऐकून वल्लरी खूपच घाबरलेली असते। तर इकडे मनोज इंदुताईंना ओरडत म्हणतो की आई गप्प बस। तर आता यानंतर आपण पाहतो की मनोज त्या माणसाला फोन करतो ज्याने वल्लरीला रात्री फोन केलेला असतो, आणि म्हणायला लागतं की हॅलो रुपया, मला खरं सांगता त्यांची तब्येत जास्त काही सिरियस नाही आहे ना, आणि तू वल्लरीला धक्का बसू नये म्हणून त्यांची तब्येत बरी नाही आहे वगैरे असं सांगितलं का, आणि त्यांच्या तब्येतीचं काही बरं वाईट तर। तेव्हा तो रुपेश म्हणतो की अरे नाही रे, आणि मी काय म्हणून खोटं बोलू तुझ्याशी, म्हणजे तात्यांची तब्येत जरा सिरियस आहे, आम्ही पण दवापाणी करतो इकडे, पण अजिबात गुण पडत नाही आहे रे। तेव्हा हे ऐकून आता मनोजला जरा बरं वाटतं आणि तो म्हणतो की बरं ठीक आहे असं म्हणून तो फोन ठेवून देतो। आता तिथेच मिठूसुद्धा असते। आता मनोज मिठूला म्हणतो की मिठूताई खूप बरं वाटलं हे ऐकून, वल्लरीने तर कालपासून खूप टेन्शन घेतलंय। तेव्हा मिठू म्हणते की साहजिकच आहे ना मनोज जिजू, वल्लरीची आई असती तर तिने काळजी घेतली असती, पण आता ती नाही आहे तर वल्लरीला काळजी वाटणं साहजिकच आहे। तेव्हा मनोज म्हणतो की पण मला वेगळीच काळजी वाटते मिठूताई, काय आहे की ती गावात आहेत, तिकडे हॉस्पिटल नाही आहे, त्यांना काही ट्रीटमेंट मिळणार नाही तिथे, त्यापेक्षा ते इथे मुंबईत असते तर इथल्या हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट करता आली असती, आणि त्यांना इथे मुंबईत आणलं, इथल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली तर ते लवकर बरे होतील, आणि इथे काळजी घेण्यासाठी आम्ही सुद्धा आहोत, आणि वल्लरी त्यांना सतत डोळ्यासमोर दिसत राहिली तर त्यांनासुद्धा लवकर बरं वाटेल। आणि म्हणतो की मला असं वाटते की या बाबतीत आपण वल्लरीला बोलायला हवं। तर इकडे आता वल्लरी तिची बॅग भरत असते तेव्हाच इंदुताई तिथे येतात आणि पुन्हा रडायला लागतात, आणि वल्लरीला म्हणायला लागतात की वल्लरी चालली काय तात्यांकडे, जा पण मन घट्ट कर बाई, म्हणजे तिकडे काय झालं असेल काय नाही आपल्याला काहीच माहिती नाही आहे, आणि तात्या गेले असतील तर कार्य करायला थोडे पैसेसुद्धा घेऊन जा सोबत, आणि तसंही वल्लरी तुला जर भाऊ असता तर त्याने सगळं केलं असतं ग हे बापाचं कार्य, पण तू एकुलती एक पोरगी आहेस आपल्या बापाची, त्यामुळे सगळी जबाबदारी तुलाच पार पाडावी लागेल ग। आणि त्या परत रडायला लागतात आणि म्हणतात की आईबाप गेले ना की पोरीचं माहेर तुटतं ग, आणि म्हणतात की पण तू खंबीर राहा। हे सगळं ऐकून आता वल्लरीला इंदुताईंचा खूपच राग येत असतो। आता तितक्या तिथे मनोज वल्लरीला आवाज देत येतो, तेव्हा वल्लरी मनोजला विचारायला लागते की काय म्हणाले तात्या। तेव्हा मनोज सांगतो की तात्या सिरियस नाही आहेत, वयामुळे आलेला आजारपण आहे, हे औषध उपचार सुरू आहेत, वाटेल काही दिवसांनी बरं। हे ऐकून वल्लरीचा जीव आता भांड्यात पडतो आणि ती म्हणायला लागते की देवाचे उपकारच झाले, आणि ती मनोजला म्हणते की माझं खूप मोठं टेन्शन हलकं केलं आहे तुम्ही। आता तर हे ऐकून इंदुताईंना मात्र अजिबात हे पटलेलं नसतं आणि त्या तोंड पाडून उभ्या असतात। आता मनोज वल्लरीला म्हणतो की बरं आपण गावी जाऊया आणि त्यांना इथेच घेऊन येऊया। हे ऐकून इंदुताई खूप शॉक होऊन मनोजकडे बघायला लागतात। आता मनोज वल्लरीला म्हणतो की इथे राहिले तर त्यांची काळजी घ्यायला सुद्धा बरं पडेल ना आपल्याला। तेव्हा मनोजचं हे बोलणं ऐकून वल्लरीला खूप आनंद होतो आणि ती खूप कौतुकाने मनोजकडे बघायला लागते। तर इंदुताई रागातच मनोजला म्हणतात की काय इकडे आणणार आणि कुठे ठेवणार आहे। यावर मनोज म्हणतो की ठेवणार कुठे म्हणजे इथे आपल्या घरात। तेव्हा इंदुताई म्हणतात की इकडे आणणार आणि ते राहणार, तुम्हा मुलांना एक समजत नाही, पण तात्यांना तर लाज असेल ना, ते असे लोळत पडणार आहेत का लेकीच्या घरी, काही सांगता तुम्ही, तात्या काय इकडे येणार नाहीत। तेव्हा मिठू इंदुताईंना म्हणते की ओ काकू, तुम्ही तुमच्या लेकाच्या घरी राहता ना, मग वल्लरीचे बाबा इथे का नाही राहू शकत, त्यांच्या लेकीचं घर आहे ना हे। तेव्हा इंदुताई रागात मिठूला म्हणतात की
तू नको मला शहाणपणा शिकू हां. पोरीचा बाप कधी पोरीच्या घरी येऊन राहतो का? यावर मिठू काहीतरी बोलणार तेव्हाच वल्लरी आता मिठूला थांबवते आणि इंदुताईंजवळ येत त्यांना म्हणते की सासूबाई, वडील आहेत ते माझे, ते आजारी असेपर्यंत, नाहीतर त्यांना वाटेल तितके दिवस ते इथे राहू शकतात. तेव्हा हे ऐकून इंदुताई आता हसायला लागतात आणि म्हणतात की एवढा विश्वास आहे का तुला? जा आणि तुझ्या तात्यांना सांग की माझ्या घरी राहायला या म्हणून. तेव्हा वल्लरी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला नको आहे ना मी गावाला जायला, तात्यांना इथे घेऊन राहायला यायला, तर ठीक आहे, पण आता तुम्ही बघाच, तुम्ही स्वतः मला म्हणाल की तात्यांना इथे घेऊन ये आणि फक्त म्हणणार नाही तर आग्रह धराल. तेव्हा हे ऐकून इंदुताई वल्लरीवर हसायला लागतात. तर मनोज आणि मिठू मात्र आश्चर्याने वल्लरीकडे बघत असतात. आता इंदुताई वल्लरीला म्हणतात की अशी वेड्यासारखी काय बोलतेस तू? तुला असं वाटलंच कसं गं की मी तात्यांना इकडे घेऊन ये असं म्हणेन? या जन्मात तरी ते शक्य नाही. फसलीस गं तू. आता काही तुझे तात्या इकडे येत नसतात राहायला, वाट बघ, असं म्हणून त्या हसतच तिथून निघून जातात. तेव्हा मनोज आणि मिठू वल्लरीजवळ येतात. आता मिठू वल्लरीला विचारायला लागते की वल्लरी, अगं तू हे काय बोललीस? अगं इंदू काकूंना इथे काका यावेत असं वाटत नाही आणि तू हे काय बोलून बसलीस गं? तेव्हा वल्लरी मिठूला म्हणते की मिठूताई, जेव्हा मला समजलं की तात्यांची तब्येत बरी आहे तेव्हा मला दिलासा मिळाला. आता सासूबाईंच्या तोंडून तात्यांना इथे घेऊन ये हे कसं वधवून घ्यायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे. त्याची काळजी आता माझ्यावर सोडा, असं म्हणून ती हसायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मिठू अजित आणि प्रेरणाला म्हणत असते की इंदू मॅडमला इतका कॉन्फिडन्स आलाच कसा, आणि त्या अशा म्हणाल्या की वल्लरीचे बाबा इथे येणार नाहीत. तेव्हा प्रेरणा मिठूला सांगते की पहिल्या नातवंडाचं तोंड जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मुलीच्या घरचं पाणीही प्यायचं नाही अशी प्रथा होती. तेव्हा मिठू म्हणते की इंदू काकीचं जाऊ दे गं, पण ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे यांचं काय? ही वल्लरी पण ना, तितक्यातच तिथे वल्लरी आणि मनोज येतात. तेव्हा वल्लरी म्हणते की ही वल्लरी पण ना वेडी आहे, काहीही विचार न करता बोलते. पण तुमच्या भाषेत सांगायचं झालं ना तर घी अगर सीधी उंगली से ना निकले ना तो उंगली टेढ़ी करनी पडती आहे, आणि आमच्या सासूबाईंच्या बाबतीत असंच काहीसं करावं लागणार आहे, असं म्हणून ती हसायला लागते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.